डेव्हलप्ड पर्सनॅलिटीचे वैशिष्ट्य काय आहेत? की त्यांच्या आम्हाला वैशिष्ट्यांची माहिती असली पाहिजे की हु इज डेव्हलप्ड पर्सनॅलिटी. कसं ओळखायचं पुढचा माणूस डेव्हलप्ड आहे किंवा अनडेव्हलप्ड आहे? ओळखायचं कसं? म्हणजे काय फीचर्स आहेत त्याचे सांगा बरं. लाईव्हली असलं पाहिजे, जिंदा दिल. जिंदा दिल कळतं ना? म्हणजे काही माणसांच्या मधलं चैतन्य की त्याच्यामध्ये खरंच रक्त आहे, त्याचे हार्टबीट्स वाजत असतात. अरे पुतळ्यांकडे जर आपण बघितलं तर सॅल्यूट मारा वाटतं, एवढं पुतळ्यांमध्ये असं फ्रेश ॲक्टिव्ह जिंदा दिल अशी प्रसन्न असतात माणसं. आणि काही माणसं जवळ जाऊन बघावं लागतात, गेले का आहेत, हसत नाहीत, हालत नाहीत, श्वास पण कसा घेतात बेचारे त्यांनाच माहिती आहे. तर माणसानं नेहमी लाईव्हली असलं पाहिजे. अशा चित्र बघा ना तुम्ही बाहेर लावलेले होर्डिंगवर, त्या चित्राकडे बघितल्यानंतर सुद्धा असं वाटतं की काय प्रसन्न चित्र आहे. ते चित्र आहे हो, त्याच्यात काही काय, त्याच्यात एखादा पाखरू सुद्धा त्याच्यावर वरून कार्यक्रम करून जातं. ते काय चित्रात काय त्याच्या, तरी सुद्धा त्या चित्रामध्ये एवढं चैतन्य भरलेलं आहे. मग आपल्यामध्ये ते चैतन्य पाहिजे. त्याला म्हणायचं बी लाईव्हली. लाईव्हली म्हणजे काय? तुम्ही चालता, सगळेच चालतात, पण तुम्ही कसे चालता? काही लोक चालताना एवढे बेकार चालतात की त्यांना बघू सुद्धा वाटत नाही. माणसं चालताना तुम्ही कसे चालतात, तुम्ही बोलताना कसे चालतात, तुम्ही पळताना कसे, तुम्ही बसताना कसे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज डिसाईड करणार आहेत की तुमच्यामध्ये जान आहे का नाही. नाही तर काही जिवंत मडेत, जिवंत आहेत पण मडेत. या आले काही लोक कुटुंबामध्ये असतात ना इकडं तिकडचे, बघा तुम्ही, ते आहेत का नाही कळत सुद्धा नाही. आणि काही माणसं लगेच आरडा ओरडा इकडून तिकडून, आले आले काय, आले आले आले, 2-4 दिवस गावाला गेले, आले काय आले. एवढा कालवा सगळा ऐकायला मिळायला लागला आम्हाला. असं आहे लाईफ का? मग हे बी लाईव्हली. 5, 4, 3, 2 आणि 1 आणि 0 असं मार्किंग करायचं आहे आपल्याला. स्वतःला प्रश्न विचारायचा, ॲम आय लाईव्हली? तुम्हीच विचारायचं स्वतःला. लाईव्हली म्हणजे कळलं ना, अर्थ कळलं ना? लाईव्हली म्हणजे काय? फ्रेश, फ्रेश, ॲक्टिव्ह, एकदम ॲक्टिव्ह. चालताना, बोलताना, लिहिताना, बसताना, हसताना, खाताना, पिताना एकदम. तर मी आहे का लाईव्हली? कुणी विचारायचंय? स्वतःनं. कोणाला विचारायचंय? स्वतःलाच. आणि मार्क कोणी द्यायचेत? स्वतःनंच. कोणाला द्यायचेत? स्वतःलाच द्यायचेत. मग सांगा तुम्ही, मी नेहमी फ्रेश आणि ॲक्टिव्ह असतो ऑलवेज, आणि मी कधीच नसतो 0. आता आपल्या जन्मापासून आतापर्यंत आपल्या लाईफमध्ये आपल्याला अगदी जवळून ओळखणारा माणूस आहे का कोणी आपण सोडून? कोण ओळखू शकतो आपल्याला? मग स्वतः मार्क देऊन टाका की मी किती स्वतःला 5 आणि 0 मध्ये मार्क्स देऊ. नेवर. 0 म्हणजे काय? नेवर. दिस इज ऑलवेज. ऑल. हाऊ टू प्रोनाउन्स दिस वर्ड? ऑलवेज. ऑलवेज नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? ऑल. ऑलवेज. हे 2-4 शब्द आहेत. एक ऑलवेज आहे, एक ऑल्सो आहे, आणि एक याला पण सॉल्ट म्हणायचं, याला ऑल्सो म्हणायचं, याला ऑलवेज म्हणायचं. याला साल्ट म्हणायचं नाही, आल्सो म्हणायचं नाही, ऑलवेज म्हणायचं नाही. ठीक आहे, चला पुढे. दिले एक मार्क्स? हां द्या बाबा स्वतःला. तर एखाद्याने विचारलं, असं म्हणाल तर मी बावळट आहे, तर किती मार्क देऊ? हो खरं आहे, 5 पैकी 5. नाही थोडं कमी आहे, मग 4 देतो.
नाही तेवढा बी बावळट नाही, 3 देतो. असल्यासारखं वाटतंय मला सुद्धा 2 द्यायची. होतंय कधी कधी होत तसं, 1 द्यायचं. नाही नाही अजिबात बावळट नाही मी, असं याला टिक करून टाकायचं फक्त, किंवा 1 मार्क देऊन टाकायचं. असं असं पुढे लिहून टाकायचं, असं टिक करायचं, याला याला याला, तुम्हाला ज्याला टिक करावं वाटेल त्याला करायचं. मग आहे का मी लाईव्हली, तुम्ही ठरवायचं. बरोबर ना? आता आपल्या सगळ्या माणसांमध्ये कुणालाही कळेल ना पुढचा माणूस असा फ्रेश, एकदम ॲक्टिव्ह, चपळ, बोलताना पण, पायऱ्या चढताना बी बुंगवर, काही पायऱ्या असे मोजते, उतरताना बी हळूच, टाकू नको टाकू का नको. सदा सर्व काळ लाईव्हली कसं असेल, कधी ना कधी तो थकलेला असेल. असू द्या ना, थकलेला सोडून द्या ना. जेव्हा जेव्हा मी समाजात जातो तेव्हाचा विषय आहे. एकांतात त्याचा लाईव्ह पण आपल्याला नकोच. जेव्हा जेव्हा मी समाजामध्ये एंट्री करतो तेव्हा झोपेत कसा लाईव्ह असतो. जेव्हा जेव्हा मी समाजामध्ये एंट्री करतो तेव्हा तेव्हा आय एम एक्सपेक्टेड टू बी लाईव्हली. दुसरा, उत्साही, उत्साह. स्वतः शिकण्याचा उत्साह वेगळाच असतो. स्वतः ज्याचा शिकण्याचा उत्साह आहे तो माणूस पुढे झुकलेला असतो. हाँ काय वाजून पुढचं काय असेल, आगे क्या होगा, और यानी वो इंथुजियास्टिक है टू नो, ईगर है, क्युरियस है, उत्साही येते. चला खेळायला, कसे उत्साहित, ओके चला अभ्यासाला, अरे काय लावलंय अभ्यासाचं रोज, आहे की नाही. आता 3 दिवस सुट्ट्या आहेत, ओके. आज आज बघा ना शाळेत पोरं कसे आहेत. आज आज स्कूलमध्ये पोरं एवढे आनंदी आहेत का? 3 दिवस यांचं तोंड बघायचं नाही आम्हाला. सोमवारी आला बाबा, सोमवारात उत्साही, उत्साह. मग आहे का मी उत्साही? तुम्ही मार्क द्यायला लागे अशाच प्रकारचे पुढे. ठीक आहे, दिले का टिक? टिक केलं. बी इंथुजियास्टिक. शेक हँड सुद्धा करताना, शेक हँड करताना सुद्धा कसा उत्साह असावा, कसा लाईव्ह असावा, कसा असावा साजन, कसा असावा, उठून उठ 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 उठ. म्हणजे तुम्ही बघा ना, सी दिस, गुड मॉर्निंग. हा म्हणजे या हातात शक्ती असं वाटत काही असं, गुड मॉर्निंग. म्हणजे जसा की सोमवारी काल पॅरालिसिस झाला होता आणि माघारी सुद्धा बोट घ्यायची ताकद नाही. मग बरे बरे बरे. त्याचं नाव आहे शेक. शेक या शब्दाचा अर्थ आहे त्याचा शेक करायचं त्याला. हां, शेक बिफोर यूज असते शेक. शेक हँड येते, शेक हँड. बी इंथुजियास्टिक. आम्ही तसे इंथुजियास्टिक आहोत का? उत्साह आहे का आमच्यामध्ये? वेनेवर एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलं तर काही लोक उगाच जाऊन बसते तसे तोंड घेऊन, उत्साह नाही काय नाही, कशाला आले, यावं लागतंय, मरायला काही तर दुसऱ्याचा मूड घालवाय. तर जर तू उत्साही नसशीलच तर तू कार्यक्रमाला जाऊच नको एखाद्याच्या. काही लोक बघा, आता दवाखान्यातल्या माणसाला भेटायला जाताना जो माणूस भेटायला चाललाय तो एवढा प्रसन्न असला पाहिजे की याला बघून त्याचा आजार राहिला पाहिजे. तू ह्याच्यापेक्षा तोंड पाडले, एवढं तोंड पाडलंय. त्यानंच विचारलं तुमचं बी दुखतंय काय काय. आणि आपला ज्याच्यात उत्साह नाही किंवा उत्साह येत नाही ते आपण करायचं नाही. फॉर्मॅलिटी म्हणून काहीच करायचं नाही. तुम्हाला शपथ सांगू, काही करायचं नाही फॉर्मॅलिटी म्हणून. स्पष्ट सांगून टाकायचं. आता उद्यापासून तर सुरूच होणार ह्या सगळ्या गोष्टी. स्पष्ट सांगून टाकायचे, मला जमत नाही, मला नाही जमायचं यायचं. फॉर्मॅलिटीमध्ये काहीच करायचं नाही. उद्या मला उद्या येता येणार नाही, पण आता येता पण येत नाही, पण बळजबरीनं यायचंय, दिवसभर तोच विचार डोक्यात. स्पष्ट सांगून टाकायचं,
मी परवा आल्यानंतर सगळं काम पूर्ण एकदम एकदम जबरदस्त पद्धतीने करून टाकणार, पण मला उद्या जमणार नाही असं म्हणायला डेअरिंग लागेल ना. मग तेवढा उत्साह. तिसरा, बी प्रॉपरली अटायर्ड. काय? बी प्रॉपरली अटायर्ड. जेव्हा जेव्हा मी घराच्या बाहेर पडणार तेव्हा मी 100% चांगल्याच कपड्यांनी बाहेर पडणार, चांगल्याच पोशाखात बाहेर पडणार. मग स्वतःला प्रश्न विचारायचा, ॲम आय प्रॉपरली अटायर्ड ऑलवेज? लक्षात आलं तुमच्या? ॲम आय प्रॉपरली अटायर्ड म्हणजे काय? तुम्हाला अचानक कोणाचा फोन आला, चला ना कार्यक्रमाला जायचंय, तर म्हणून आज मग मी जरा फ्रेश होऊन येतो. मग आता बाहेर कशाला पडला होता? मी जरा चेंज करून आलो. मग आलता कशाला बाहेर? असं होतं ना बऱ्याच वेळेला. नाही ना, आज ते कार्यक्रमासारखे काही कपडे, कार्यक्रम लोकांचा आहे ना, आपला नाहीच ना. प्रॉपरली अटायर्ड. जेव्हा जेव्हा मी ऑफिसमध्ये जाईल, जेव्हा जेव्हा मी चांगल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाईल, तेव्हा मी चांगल्याच कपड्यांनी चांगल्याच पोशाखात जाईल किंवा मी जातो. जातो का? अटायर म्हणजे पोशाख. खरं की नाही? जातो का? देऊन टाकले की मार्क्स दिले? हां. अटायर्ड, बी प्रॉपरली अटायर्ड. 4, एलिसिट कॉन्फिडन्स. जे काही करायचे ते कॉन्फिडन्स के साथ करणे का. म्हणजे मी कॉन्फिडन्स काढतो का बाहेर. एलिसिट म्हणजे निकालणे, काढणे. एलिसिट कॉन्फिडन्स म्हणजे काहीही. गाणं गायचं असेल तर कॉन्फिडेंटली, भाषण करायचं असेल तर कॉन्फिडेंटली, बोलायचं असेल तर कॉन्फिडेंटली, मुलाखतीला जायचं असेल तर बिंदास जायचं कॉन्फिडेंटली. 2च गोष्टी होणार आहेत. याची मी तयारी केली होती पूर्वी. मुलाखतीला गेल्यानंतर 2च गोष्टी होणार आहेत. एक तर ते रिजेक्ट करणार आहेत किंवा काय, हां, ते बांधून नाही टाकणार ना आपल्याला. ते मग आपण एवढं घाबरत कशाला अगोदरच असं स्वतःचीच फजिती करून घ्यायची. स्वतः ती जातानाच एकदम टकाटक जायचं. 2च गोष्टी होणार आहेत, इन नाही तर आऊट. गेल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे या माणसाला आपण लूज करतोय. त्याला जाऊन सांगायचं नाही मी गरीब आहे, माझी परिस्थिती जरा हलाखीची. असं काय सांगायचं? ते म्हणा तुझी परिस्थिती जरा खराब आहे का, मग माझी करतो काय? हां, तुझ्या परिस्थितीमुळे जॉब नाही रे, मला तुझ्या कौशल्याची गरज आहे. तुझी परिस्थितीची कशाला इथं आणलं मध्ये बिन कामाचं. बरोबर आहे की नाही? मग मी डू आय एलिसिट कॉन्फिडन्स काही पण. while speaking, while teaching, while writing, while going, while driving, काय असेल do it with confidence. मग आम्ही करतो का ते, तर मार्क देऊन टाका चला. रिमेन पॉइज्ड. पॉइज्ड या शब्दाचा अर्थ बॅलन्स. सुखात आणि दुःखात लोक मला ओळखू शकत नाहीत. लोकांनी ओळखलं पण नाही पाहिजे मी सुखात आहे का दुःखात आहे ते. त्याचं नाव आहे रिमेन पॉइज्ड. काही माणसं सुखात कशी ओळखतात माहिती का? वळवळ 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 वळवळ. थोडं काही चांगलं झालं की, थोडं काही आपलं कल्याण झालं की वळवळच. हां, आणि थोडं मनाच्या विरोधात काही गेलं पाडलंच तोंड. का हो, काय झालं? टार्गेट आचे हो नाही तर नाही हो, चेहरा सारखाच पाहिजे. थकला का शेवटच आहे. मी जर सकाळची बॅच घेताना तुम्ही मला याच ॲटिट्यूडनं बघणार, याच कॉन्फिडन्स नाही, याच उत्साहानं बघणार. तुम्ही रात्री पण बोलावं तर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला थकान कधीही जाणवणार नाही. का? जेव्हा मी कॉल सेंटरमध्ये काम करत होता ना, आहे का तुमच्यापैकी कोणाला कॉल सेंटरचा अनुभव असेल? आहे का? हां, तर त्या कॉल सेंटरचा म्हणजे त्याला आता 20-25 वर्ष झालेच की, ऑलमोस्ट 20 तर सहज होऊन गेले. म्हणजे त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की तुमच्यासाठी भले व 100 नंबरचा कॉल आहे,
पण तो त्या कस्टमरसाठी तो पहिला आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही एखाद्या माणसांना म्हणजे किंवा तुमच्या काय घरी कार्यक्रम आहे आणि तुम्ही दिवसभर पंगतीमध्ये वाढत आहात, थकवून गेलात तुम्ही वाढून 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 वाढून, आता तुमच्यासाठी ही 4थी 5वी पंगत आहे, पण जो आत्ता जे वयाला आहे त्याच्यासाठी ती पहिलीच आहे ना. मग त्या माणसाला हे जाणवलं नाही पाहिजे की तुम्ही थकलेत, तुमचा इंटरेस्ट कमी झालाय. हे शिक्षकांच्या बाबतीत नेहमी होतं. गुरुजी जेवलेत का नाही हे विद्यार्थ्यांना कळतं. मॅडम जेवल्यात, आता जेवल्या बघा, आता आवाज वाढला, हां आता वाढला, हां भूक लागली काय की चिडचिड करायला लागलेत, आत्ता ब्रेक घंटी वाजली, हां. हा विषय आपल्या समोरच्या लोकांमध्ये दिसला नाही पाहिजे. हे तुमच्यासाठी आहेत, बरोबर आहे की नाही? मग जेव्हा माणूस तुम्हाला पहिल्यांदा भेटतो, तुमचा हा ॲटिट्यूड असंच असला पाहिजे, रिमेन पॉइज्ड, बॅलन्स, सुखात आणि दुःखात सारख्याच. कधी परिस्थिती चांगली असेल म्हणून वळवळ करायची नाही, आणि कधी परिस्थिती खराब चालली म्हणून वळवळ करायची नाही. दाखवायचंच नाही. तुम्ही जेवले का नाही जेवले हे तुमच्या समोरच्या माणसाला काय घेणं देणं आहे हो. जर मला सांगा, हे सगळं तंतोतंत डॉक्टर लोक पाळतात बघा, मला त्यांची खरंच हेवा वाटतो त्यांचा. आज हू सर्व्स द सोसायटी बेटर असा जर प्रश्न कुणी विचारला तर आपण 100% डॉक्टरांचं नाव घेऊयात. अरे आज 20-25वा नंबर ऑपरेशनचा असेल तरी त्यांना ते तेवढंच पहिलंच ऑपरेशन करण्यासाठी 1% सुद्धा नाही आहे, थोडं सुद्धा बदल नाही, थोडासा थकवा नाही आहे, थोडी सुद्धा कॉम्प्रोमाइज नाही आहे. ते कितीही नंबरचं असेल तरी. आणि त्यांच्याकडून जर आपल्यासारखा कंटाळा असला तर जाऊ द्यायचे, आला सकाळपासून ऑपरेशनच करतोय, टक 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 शिव शिव तू फळ जमतंय 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 तुला, हां वड वड वड. अरे 2 कशाला गाड्या दिल्यात, एकच दिन चालेल का? किती बिचारे ते अगदी तन्मन धनानं लोकांची सेवा करतात ओटीमध्ये असेल तर. रिमेन पॉइज्ड हा शब्द आहे. सूर्य सकाळी उगवताना आणि मावळताना सारखाच असतो, कलर आणि साईज सुद्धा. सन लुक्स इक्वली रेड when it rises and sets. Similarly, those who are brave remain equally calm in the time of prosperity and distress. This is the symbol of poised personality. ही poised असलं पाहिजे. सुट्टी असेल नाही तर नसेल, माणूस सारखाच असलं पाहिजे, काय फरक पडतो. तर ही पॉइज पर्सनॅलिटी आहे. आणि शेवटचा आहे लुक इन टू दी आईज. डोळ्यात डोळे घालून बोलायचं आहे आम्हाला, लुक इन टू दी आईज, आय कॉन्टॅक्ट. मग डू आय लुक इन टू दी आईज ऑफ द पीपल वेन एव्हर आय एम टॉकिंग टू पीपल. जेव्हा केव्हा एखाद्या माणसांसोबत मला बोलायचा योग येतो किंवा वेळ येते, मी लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो का नाही बोलत? एक किसको पता है, खुद को तो दो, चलो मार्क्स दो खुद को. तर बऱ्याचशा वेळेला माझं सगळं खरं असतं, पण मी लोकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलू शकत नाही. आणि जेव्हा मी आय कॉन्टॅक्ट करू शकत नाही तेव्हा लोकांना मी बोलतोय हे खरं आहे का खोटं आहे, हे माझंच आहे का, याच्यावर संशय निर्माण होतो. त्यामुळे वेन एव्हर यू आर टॉकिंग टू पीपल, तुमचा मुद्दा तुम्हाला जर रेटून धरायचा असेल, तुम्हाला आय कॉन्टॅक्ट करून बोलता आलं पाहिजे की दिस इज युअर रॉंग, खाली मान घालून. आणि मुलाखतीत हे सगळं तपासलं जातं. क्लिअर? चला मग दिले का मार्क्स? टोटल किती पॉईंट आहेत? 6. किती आहेत? 6. अजून एखादा राहिलाय काय?
सात घ्या, एक सात. वेअर प्लीझंट आउटलुक. वेअर प्लीझंट आउटलुक म्हणजे जेव्हा जेव्हा मी समाजात जातो आणि चांगल्या कामामध्ये सहभाग घेतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं. चेहऱ्यावरची स्माईल. गरज नसताना स्माईल द्यायची नाही, पण खरं स्माईल द्यायची गरज आहे तेव्हा द्यायची. काही पुढच्यानी स्माईल दिली तरी त्याच्याकडे बघत असेल घुबडासारखं, त्याच्यासारखं बघत येत. अरे इफ यू स्माईल होल वर्ल्ड स्माइल्स विथ यू. ही ताकद स्माईलची आहे. इफ यू क्राय, टेल मी हू क्राईज विथ यू? इज देर एनीबडी इन द सोसायटी हू स्टार्टेड क्राईंग विथ यू? नो वन क्राईज. नो वन क्राईज ॲट ऑल. नाहीत रडत लोक. त्यामुळे आपल्या परिस्थितीचा विनाकारण प्रचार आणि प्रसार करायचा नाही. माझं असंच आहे, माझी अशी अडचणच आहे, माझं असंच आहे, आमच्या घरात असं. काय गरज आहे समाजाला सांगायची? काही लोकांना एवढ्या गदळ सवयी येतात की स्वतःचे सगळे प्रॉब्लेम्स समाजाला सांगत फिरायचं. माझं असंच झालं, नवऱ्यानं असंच केलं, बायकोनं असंच केलं, सासूनं असंच केलं, सासऱ्यानं असंच केलं, बॉसनं असंच केलं, सहकारीचं असंच आहे, शाळा अशीच आहे. काही गरज नाही. तुम्हाला तुमच्या परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे बस. काय गरज आहे? काय कळतं समजा. आता मी गेलो माझे सगळे ऑफिसचे कुठं आणि मी घरी सांगायला लागलो, काय करणार आहे काय त्याला? मी जाताना आपलं माझं योग्य विचार करून जावं. आता तुम्ही जॉब करतायत, बरेचसे जॉबच्या बरेचशा ठिकाणी अडचणी, त्या घरी सांगण्यात काय पॉईंट आहे? बस सहकार्याला आपल्या घरच्या कुटाने सांगायची काही गरज आहे का? हु इज कुटाना फ्री इन द वर्ल्ड? हां, इज देर एनीवन हु इज कम्प्लिटली कुटाना फ्री? नो. एव्हरीबडी हॅज प्रॉब्लेम्स. द नेचर ऑफ प्रॉब्लेम इज डिफरंट. कशाला आपल्या अडचणीचा प्रचार आणि प्रसार करायचा समाजामध्ये? खरं आहे की नाही? माझं असं झालं, माझं तसं झालं, मला उपवास आहे अजून. कशाला धरला मग? सांगा धरला का लोकांना? मी काल देवाला गेलतो. अरे मग तिथंच राहणार. तुला विचारलं कोणी? उगाच सांगत सोडायचं. काल देवाला गेलतो, काल मी तासभर पुस्तक वाचलं. कशाला सांगतो? मर ना, गप ना. गरज नसताना लोकांना काय सांग, जिथं डिमांडच नाही तिथं सप्लाय द्यायचंच कशाला? बरोबर आहे. जरूरत नाही वा उगाच बोलायचं आपलं घेणं देण्याचं. त्यामुळं आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असावी. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी. असं एकानं माझा कोर्स केला आणि म्हणला सरांनी सांगितलं स्माईल द्यायची. क्लासच्या खाली गेला, एक जण पटकन गाडीवरून पडलं होतं खाली, त्यांना अशी स्माईल दिली. अरे ते म्हणला ठोका देईल, हाणलं त्यानं. दुसऱ्या दिवशी माझ्याकडं, सर ते काय स्माईल ना अवघड केलं, काय झालं? तुम्ही सांगितलं आणि मी स्माईल दिली, मला अवघड मार खावा लागला. अरे मी सांगितलं हे नव्हतं सांगितलं तुला. जिथे त्याचं चांगलं आहे तिथं दे ना स्माईल. बरोबर आहे की नाही? नाही तर दवाखान्यात गेले एखाद्याला भेटायला, ते काठावर पडलेलं आहे. बरोबर आहे की नाही? स्लाईनचे थेंब मोजायला लागले ते, आणि तिथे गेल्यानंतर एकच मोडला पाय. मला वाटलं दोन्ही मोडले असतील. आहे का नाही? लोक नाही नालायक आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला आपण जर भेटायला गेलो ना, सी द पीपल, म्हणजे एखाद्या माणसाला आपण जर दवाखान्यात भेटायला गेलो तर त्याला आपण मोटिवेट केलं पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. यासाठी भेटायला जायचं. तुम्ही जाताना काही घेऊन जाणार तर नका घेऊन जाऊ, पण त्याला भेटायला तुम्ही गेल्यानंतर बरं वाटलं पाहिजे, हा माणूस भेटायला आला म्हणून. जा मस्तपैकी, कसं आहे काय राहत असतंय, पडत असतो फरक, थांबायचे बिंदास्त, झोप घ्या, गोळ्या घ्या वेळेवर, छोटे मोठे आजार असतात असे, मनात असं तंदुरुस्त राहा, स्ट्रॉंग राहा माइंडनं. येऊ का मग मी आता? अजून मारील चक्कर एका दिवशी असे, बरं वाटणार. काही लोक जाणार फॉर्मॅलिटी, ते मर्क नारळ घेऊन, त्यात पाण्याचा पत्ता नाही, ते असं मर्क नारळ घेऊन जाणार असं, जाऊन बसणार बाबा तिथं असं. हां, बारीक बारीक तोंड करून बसणार असं, बसणार बसणार बसणार, आणि हळूच त्याला पिन मारणार आहे. कोणती? काय झालंय? का वेळ आहे का? ते आमचा पाहुणा का वेळनं मेला ना त्या दिवशी. अरे तू गेलता कशाला? हे वापस आल्यावर त्याच्या डोक्यात तेच ना, काय वेळ माणूस मरत सुद्धा असतो.
असे खतरनाक लोक आहेत समाजात. त्यामुळे आपल्याला कोणाचं चांगलं नाही करता आलं तर ठीक आहे, पण कमीत कमी वाईटाचे साक्षीदार तरी आपण होऊ नये एवढी मात्र आपण कायमस्वरूपी काळजी घेतली पाहिजे. चला, वी आर प्लेझंट आउटलुक. इज इट क्लिअर नाव? मार्क्स दिले का? मग जेवढे जेवढे देत त्याचं प्लस करा, टोटल करा.